अनेक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपण पाहूयात। मुंबई पुणे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे। 24 तासांपेक्षा अधिक काळ वाहतूक कोंडी झाली तर प्रवाशांना आता मनस्ताप सहन करावा लागतोय। टँकरमधून होणारी गॅस गळती अद्यापपर्यंत थांबलेली नाहीये। मुंबई पुणे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळतंय। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर ही वाहतूक कोंडी झालेली आहे। वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र सध्या मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर पाहायला मिळतंय। 24 तासांपेक्षा अधिकचा काळ झालेला आहे, मात्र वाहतूक कोंडी तशीच आहे। प्रवाशांनी आता संताप व्यक्त केलेला आहे। एक टँकर पलटी झालेला होता, त्या टँकरमधून होणारी गॅस गळती अद्यापपर्यंत थांबलेली नाहीये, त्यामुळे वाहतूक ही सुरळीत होऊ शकलेली नाहीये। ही दृश्य देखील आपण पाहतोय, ड्रोनच्या माध्यमातून टिपलेली खरं तर ही दृश्य आहेत। या दृश्यांच्या माध्यमातून ही वाहतूक कोंडी आपल्याला दिसते आहे। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहतूक सध्या बंद आहे। वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय। तर 24 तासांपेक्षा अधिकचा काळ उलटलेला आहे, वाहतूक कोंडी तशीच आहे। प्रवाशांचा मनस्ताप सध्या पाहायला मिळतोय। टँकरमधून होणारी गॅस गळती अद्यापपर्यंत थांबलेली नाहीये, त्यासाठी प्रशासन प्रयत्न करतंय, मात्र वाहतुकीवर मोठा परिणाम झाल्याचं पाहायला मिळतंय। ड्रोनच्या माध्यमातून टिपलेली ही दृश्य आपण पाहतोय। वाहतूक कोंडी या दृश्यांच्या माध्यमातून आपल्या लक्षात येते। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गाची दृश्य आहेत। गेली 24 तास झाले तरी देखील वाहतूक कोंडी तशीच आहे आणि प्रवाशांनी देखील आता संताप व्यक्त केलेला आहे। आकांक्षा देशमुख आमच्या प्रतिनिधी जोडल्या जातात या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देण्यासाठी। आकांक्षा, काल 5.5 वाजताच्या दरम्यान केमिकलने भरलेला जो टँकर होता तो आडोशी बोगदा या ठिकाणी पलटी झाला आणि त्यामध्ये अत्यंत ज्वलनशील पदार्थ होता। आज 24 तास उलटलेले आहेत या घटनेला, मात्र अद्यापही जो टँकर आहे तो बाजूला काढण्यात आपल्याला पाहायला गेलं तर प्रशासनाला हे यश आलेलं नाही आहे आणि त्यामुळे वाहतूक मोठ्या प्रमाणात होत आहे। वाहतूकदारांनी देखील संताप व्यक्त केलेला आहे। आपण पाहू शकता की समोरच जो टँकर आहे यामध्ये केमिकलने भरलेला हा जो टँकर आहे आणि सध्या यामध्ये जर पाहायला गेलं तर प्रशासनाकडे बाजूला जो एक ट्रक आहे त्या टँकर मध्ये कुठेतरी जो ज्वलनशील पदार्थ आहे तो काढण्याचं काम सध्या सुरू आहे। मात्र एकीकडे पाहायला गेलं तर पुण्यावरून मुंबईला जाणारी ही पूर्ण लेन आहे ती ही सध्या बंद करण्यात आलेली आहे। फक्त आणि मुंबईकडून पुण्याला जाणारी लेन आहे ती सध्या सुरू आहे, त्यामुळे एकाच ठिकाणाहून दोन्हीकडची वाहतूक सध्या सुरू करण्यात आलेली आहे। पाहायला गेलं पुण्यावरून येणारी वाहतूक सुद्धा एकाच लेनवर आहे आणि मुंबईवरून पुण्याकडे जाणारी वाहतूक सुद्धा एकाच लेनवर आहे। आणि जर पाहायला गेलं तर या ठिकाणी 24 तास उलटून सुद्धा अद्यापही कोणतीही जो टँकर मध्ये जी गळती आहे, केमिकल गळती आहे ती सध्या या ठिकाणी सुरूच आहे। त्यामुळे प्रशासनावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। तर दुसरीकडे पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी आपल्याला पाहायला मिळत आहे। प्रशासनाकडून देखील सर्दीचे प्रयत्न या ठिकाणी सध्या सुरू आहेत, मात्र कुठेतरी एकाच झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि 24 तास झाल्या पाहायला मिळते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी आहेत। त्यामध्ये लहान मुलं असतील किंवा प्रेग्नेंट महिला असतील त्या सुद्धा या वाहतूक कोंडीमध्ये अडकल्या आहेत। सकाळपासून जाऊन पाहायला मिळतंय की मोठ्या प्रमाणात नागरिकांना त्रास होत आहे आणि सध्या आता एक ऑप्शन म्हणून या ठिकाणी प्रशासनाकडनं अजून एक टँकर मागवला आहे आणि त्या टँकर मध्ये जी गळती झालेली टँकर आहे त्या केमिकल सगळे तो ज्वलनशील पदार्थ काढण्याचं काम सध्या सुरू आहे। त्यामुळे आता फक्त अपेक्षा इतकीच आहे का लवकरच ही जी वाहतूक कोंडीतून मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे। आकांक्षा, पुढचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, अजून किती वेळ लागू शकतो वाहतूक सुरळीत होण्यासाठी? पाहायला गेलं तर सध्या तरी 24 तास उलटलेले आहेत। वाहतूक सध्या थोड्या प्रमाणात सुरळीत आहे, मात्र एकच लेन सुरू असल्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही आहे। त्यासोबत ऑप्शन म्हणून कुठेतरी जो टँकर आहे त्या ठिकाणी दुसरा टँकर मागवलेला आहे, रिकामा टँकर आहे आणि त्यामध्ये हा जो ज्वलनशील पदार्थ आहे तो खाली करण्यात येत आहे आणि त्यामुळे लवकरच अपेक्षा आहे की हा जो मार्ग आहे तो सुरळीत होण्याची शक्यता आहे। मात्र जी वाहतूक कोंडी जर आपण दुसरीकडे पाहायला गेलं ती सध्या तशीच आहे आणि अद्यापही ती सुटण्याचं नाव हे सध्या घेत नसल्याचं पाहायला मिळतंय। आकांक्षा, महामार्ग प्रशासनाच्या वतीनं काय सूचना देण्यात आलेल्या आहेत? महामार्ग प्रशासनाच्या वतीने जी पुण्यावरून मुंबईकडे जाणारी जी लेन आहे ती बंद ठेवण्यात आलेली आहे, कारण त्याच मार्गावर जो
टँकर ज्वलनशील टँकर आहे तो पलटी झालेला आहे. त्यामुळे जी मुंबईहून पुण्याकडे जाणारी लेन आहे ती सध्या सुरू ठेवण्यात आलेली आहे आणि एकाच लेन वरून मुंबई आणि पुण्याची वाहतूक सध्या काही प्रमाणात सुरू करण्यात आलेली आहे. त्यामुळे कुठेतरी देखील प्रवाशांना काही प्रमाणात दिलासा आहे आणि सुट्ट्या जर पाहायला गेल्या तर जो मार्ग आहे तो बंद ठेवण्यात आलेला आहे. त्यामुळे या मार्गावरून कोणीही प्रवास करू नये. गरज असेल तरच या मार्गावरून प्रवास करावा किंवा मग बोरघाट असेल किंवा लोणावळा पासून जो जुना मुंबई पुणे हायवे आहे त्या मार्गाचा वापर करावा अशा सूचना या सध्या दिलेल्या आहेत. त्यामुळे आता सर्वच जे प्रवासी आहेत तो टँकर बाजूला काढण्यासाठी प्रतीक्षा आपल्याला करताना पाहायला मिळतात. आकांक्षा, तुझ्या आजूबाजूला काही प्रवासी आहेत का, काही नागरिक आहेत का, त्यांच्यासोबत आपल्याला संपर्क साधता येईल का? कारण मोठा मनस्ताप त्यांना सहन करावा लागतोय. नाही, आपण जर सध्या या ठिकाणी उभे आहात त्या ठिकाणी आपण पाहू शकतो की ही जी वाहतूक कोंडी सध्या पाहायला मिळत आहे. मात्र ही जी वाहतूक आहे ती सध्या सुरू आहे काही प्रमाणात. कारण बाजूलाच हा जो टँकर हा पलटी झालेला आहे. त्यामुळे जे जी एक लेन आहे मुंबईहून पुण्याकडे जाणारी ती सध्या या ठिकाणी सुरू केलेली आहे. त्यामुळे सध्या या ठिकाणी कोणत्याही गाड्या आहेत जे वाहन आहेत ते सध्या या ठिकाणी थांबवण्यास मनाई करण्यात आलेली आहे. कारण बाजूला ज्वलनशील पदार्थाने भरलेला टँकर पलटी झालेला आहे. त्यामुळे सुरक्षित दृष्टिकोनातून ही सध्या खबरदारी घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे कुठेतरी ही जी एक लेन सुरू आहे आणि पुढे जाऊन घाटामध्ये म्हणजे पुण्याच्या दिशेने जाणारी पूर्ण वाहतूक ती वरती ठप्प असल्याचं पाहायला मिळतं. ठीक आहे आकांक्षा, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले तू पोहोचवलेले आहे. तुर्तास धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.